भयकथा मंतरलेली सावली. कोल्हापूर जवळच्या एका छोट्या गावाच्या टोकाला एक जुना ओसाड रस्ता होता. लोक म्हणायचे, सूर्य मावळल्यानंतर त्या रस्त्यावर एक सावली दिसते. पण तिचा मालक कधीच दिसत नाही. रोहन नावाचा एक तरुण अशा गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नव्हता. एके रात्री मित्रांशी पैज लागली आणि तो त्या रस्त्यावर एकटाच गेला. रात्र काळ्याकुट्ट होती. झाडांची पानही शांत होती. रोहन मोबाईलचा टॉर्च लावून चालत होता. अचानक त्याला जाणवलं, त्याच्या मागे कोणीतरी चालत आहे. तो थांबला. आवाजही थांबला. तो पुन्हा चालू लागला. टप टप टप. मागे पावलांचा आवाज पुन्हा ऐकू आला. रोहनने घाबरत मागे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. तो हसला, माझाच भास असेल. पण अचानक त्याचा टॉर्च एका झाडावर पडला आणि रोहनच्या अंगावर काटा आला. झाडावर त्याची सावली दिसत होती, पण तिच्या शेजारी अजून एक सावली होती. रोहनने आजूबाजूला पाहिलं, तिथे कोणीच नव्हतं. त्याचा श्वास जोरात चालू झाला. तो धावत निघाला. पण जिथे जिथे टॉर्चचा प्रकाश पडत होता, ती दुसरी सावली त्याच्या सोबत धावत होती. एकदम त्याचा टॉर्च बंद झाला. आता काळोख. फक्त कानाजवळ एक कुजबूज. थांब. इतक्या वर्षांनी कुणीतरी मला पाहिलंय. रोहनचा घसा कोरडा पडला. त्याने मोबाईल पुन्हा चालू केला. टॉर्च लागला. पण यावेळी त्याच्या समोर कोणी नव्हतं. फक्त जमिनीवर त्याची सावली दिसत होती. आणि त्या सावलीने हळूहळू त्याच्याकडे मान वळवली. रोहन किंचाळला. दुसऱ्या दिवशी सकाळी गावक्यांना रस्त्यावर रोहनचा मोबाईल सापडला. पण रोहन कुठेच नव्हता. फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर एक व्हिडिओ चालू होता. त्या व्हिडिओमध्ये रिकामा रस्ता दिसत होता. आणि अचानक एक सावली कॅमेऱ्यासमोर आली. ती रोहनची नव्हती. कारण त्या सावलीचे डोळे होते.